जय महाराष्ट्र। आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला। प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता, ज्या देशाची सत्ता जनतेच्या हातात आहे असा त्याचा अर्थ होतो। पण खरंच आज ती परिस्थिती आहे का? या देशातील लोकशाही खरंच सुरक्षित आहे का? मागे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ज्यावेळेस झाली आणि त्या विधानसभेचे ज्यावेळेस निकाल आले, त्याच्यानंतर पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं। त्याचं कारण असं होतं, कारण विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या पद्धतीने लागले ते खरोखरच धक्कादायक होते। त्याच्यात काहीतरी गडबड आहे असा संशय प्रत्येकालाच आहे। जिंकलेल्यांना पण सुद्धा संशय आणि हारलेल्यांना तर आहेच आहे। त्या सगळ्यामध्ये एक मागणी प्रमुख होती की ईव्हीएम हे पूर्णपणे बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात किंवा व्हीव्हीपॅट मशीनमध्ये ज्या चिठ्ठ्या जातात त्या चिठ्ठ्यांचं तरी काउंटिंग व्हावं। आता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायचे झाल्यास सरकार त्याला अनेक कारणं देते, म्हणजे वेळ जातो, हे ते सगळ्या गोष्टी आहेत। आता यातलं जे पहिलं कारण जे आहे सरकारचं वेळ जाणं, तर सरकारी कार्यालयामध्ये एखादं काम आपण ज्यावेळेस घेऊन जातो ते तरी काम कधी कुठल्या प्रगतीपथावर होतं? म्हणजे सरकारी कर्मचारी त्यांचं दैनंदिन काम तरी कुठं वेळेवर करतात की तुम्ही निवडणुकांची प्रक्रिया वेळेवर करण्यासाठी एवढी धावपळ करता? मग जर तुम्ही तुमची जी ठरवून दिलेली कामं आहेत अधिकारी म्हणून, ती नागरिकांची कामं करायला जर तुम्ही 3-3, 4-4 महिने लावत असता, तर निवडणुकीची मतमोजणी 15 दिवस चालली तर काय फरक पडतो? आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हीव्हीपॅट मशीनमध्ये ज्या चिठ्ठ्या जातात त्यांचं काउंटिंग अजिबात करत नाही। 50%च काउंटिंग होतं आणि पुढचं काउंटिंग होत नाही। तर हे एक आक्षेपार्ह आहे। कारण विरोधी पक्ष नेते राहुल गांधी देखील यांनी देखील कित्येकदा हाच प्रश्न उपस्थित केला की व्हीव्हीपॅट मशीनमध्ये ज्या चिठ्ठ्या जातात त्या चिठ्ठ्यांचं काउंटिंग झालं पाहिजे, पण त्याला नकार दिला जातो। आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नकार देणं हे आम्ही समजू शकतो, कारण त्यांना कामच करायचंय आणि अर्थात सरकारी कर्मचाऱ्यांना कामाचाच कंटाळा असतो। पण भाजपचे नेते का नको म्हणतायत? त्यांच्या कार्यकर्त्यांना तर त्या चिठ्ठ्या जाऊन मोजायच्या नाहीयेत, मग भाजपच त्या गोष्टीला नकार का देत आहे? तर इथंच संशय येण्यासारखी गोष्ट निर्माण होते। कारण ज्या पद्धतीने विविध राज्यांमध्ये निवडणुका होतात आणि त्याचे निकाल येतात, अनेकदा धक्कादायक निकाल लागतात। आणि प्रश्न काय फक्त म्हणजे भाजप जिंकली तरच धक्का आणि काँग्रेस जिंकली तर धक्का नाही असं नाही। बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात ही मागणी खूप जुनी आहे। व्हीव्हीपॅट मशीनबद्दल यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी संशय व्यक्त केले होते। खुद्द हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी